ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर अभय भंग. अभय भाऊ, मला चर्चा ही पुढे न्यायची आहे. अण्णांचं जनलोकपाल बिल, अण्णा आणि त्यांच्या टीमनं तयार केलेलं जनलोकपाल बिल म्हणजे त्याचा मसुदा, सरकारचा मसुदा आणि आता चर्चेत असलेला अरुणा रॉय यांचा मसुदा, तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता मसुदा योग्य आहे किंवा यातून एक तिसराच मसुदा तयार केला पाहिजे असं तुमचं मत आहे का? काय व्हायला पाहिजे या विधेयकाच्या मसुद्याचं, कशा रीतीने पुढे जायला पाहिजे? अरुणा रॉयांचा मसुदा काही मी अजून पाहिलेला नाही, त्यामुळे त्याच्याविषयी अजून मी अनभिज्ञ आहे. पण सरकारचा मसुदा आणि अण्णांच्या टीमचा जनलोकपालचा मसुदा, हा दोघांचा जो काही तुलनात्मक बघितल्यानंतर हे पटायला लागतं की सरकारी बिल हे लोकपालपेक्षा जोगपाल जास्त आहे, हे पटायला लागतं. अण्णांच्या मसुद्यावरती जे काही प्रमुख आरोप आहेत त्यातले फक्त 1-2 आरोपांचा मी उल्लेख करू इच्छितो. पंतप्रधानांना या लोकपालच्या अँबिटमध्ये आणावं की आणू नये. मी एक छोटंसं उदाहरण घेतो. राष्ट्राच्या पातळीला जसे पंतप्रधान आहेत, राज्याच्या पातळीला मुख्यमंत्री आहेत. भारत हे संघराष्ट्र आहे, संघ राज्य रचना असलेला. त्यामुळे जे पंतप्रधानाला लागू पडतं ढोबळ मानाने ते राज्याच्या पातळीला मुख्यमंत्र्यांना लागू पडतं. जर पंतप्रधानांना जनलोकपालाच्या अंतर्गत घेता नसेल तर मग राज्याचे मुख्यमंत्री तत्काळ म्हणणार की राज्य पातळीचा जो लोकायुक्त किंवा लोकपाल त्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री असायला नको. अगदी तेच आर्ग्युमेंट लागू पडतील की जर पंतप्रधान कोणाच्या अंतर्गत नको तर मग मुख्यमंत्री कसा हवा, मग मुख्यमंत्री देखील असायला नको. म्हणजे मग अशोक चव्हाण सुटले, म्हणजे मग येडियुरप्पा सुटले. त्यामुळे हे राजनैतिक नेते मुख्यमंत्री त्याच्या अंतर्गत असायला नको, पंतप्रधान त्याच्या अंतर्गत असायला नको, खासदार आमदार त्याच्या अंतर्गत असायला नको. त्यामुळे जनलोकपालाचे किंवा लोकपालातले सगळे अधिकार काढून एक दंतहीन नुसता फार्स असं शासकीय लोकपाल बिलचं खरं म्हणजे स्वरूप आहे. थोडं काळजीपूर्वक पाहिलं तसं दिसतं की नोकरशाही जी वरून खालपर्यंत आहे तिच्यातला एक मोठा भाग त्याच्यात त्यांनी वगळून टाकलेला आहे. आता जेव्हा एखाद्या नागरिकाला भ्रष्टाचाराचा अनुभव येतो त्याला थोडी माहित असतं नागरिकाला की याच्यामध्ये किती पातळीचे अधिकारी गुंतलेले आहेत. एक पोलीस जेव्हा भ्रष्टाचार घेतो तो पोलीस म्हणतो की मला एसपीला हप्ता द्यावा लागतो आणि एसपी म्हणतो की मला गृहमंत्र्याला हप्ता द्यावा लागतो, असं बोलण्यात येतं. खरं खोटं देवाला माहित. पण म्हणजे आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या चेनमध्ये अशी कशी मर्यादा घालणार की लोकपाल फक्त इथपर्यंत चौकशी करणार, इथे चौकशी करणार नाही. त्यामुळे नेते आणि अधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात स्वतःला वाचवण्याचा, बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात आहेत. ते करणं त्यांनी स्वाभाविकही आहे. कोणताही गट स्वतःचे इंटरेस्ट, स्वतःचे स्वार्थ सांभाळतो. आता उरला प्रश्न मग लोकांच्या स्वार्थाचा. आपल्याला बघायला पाहिजे लोकांचा स्वार्थ, आणि लोकांचा स्वार्थ याच्यामध्येच आहे की याच्यावरती स्वतंत्र नियंत्रण करणारी काहीतरी व्यवस्था हवी. पंतप्रधान सर्वोच्च जरी असले तरी याचा अर्थ नाही की पंतप्रधान अनिर्बंध असतात. रस्त्याने जात असले पंतप्रधानांची कार आणि जर ट्रॅफिक पोलिसने अडवली तर कार थांबावी लागते की नाही? थांबावी लागते. कारण त्या ट्रॅफिक पोलिसाला त्यावेळी, त्या क्षणापुरतं का होईना, त्या कामापुरतं ट्रॅफिक पोलिसाला पंतप्रधानांची गाडी अडवण्याचेही अधिकार आहेत. त्यावेळी आपण असं म्हणणार का की पंतप्रधान हा काय ट्रॅफिक पोलिसच्या हाताखाली काम करेल का? तो हाताखाली काम नाही करत. पण त्या विशिष्ट रोलमध्ये ट्रॅफिक पोलीस या रस्त्याची सुरक्षितता बघून पंतप्रधानांची गाडी थांबवू शकतो. विमानाचा पायलट आहे, पंतप्रधान विमानात बसलेले आहेत आणि विमानाच्या पायलटने निर्णय घेतला की नाही नाही नाही, पंतप्रधानांचा आदेश झुगारून तत्काळ मला विमान खाली उतरवायचं आहे. त्या क्षणाला पायलट सुप्रीम असतो. याच्यात पंतप्रधानांचा अजिबात अधिक्षेप नाही. पण तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती जनलोकपाल किंवा लोकपालाला पंतप्रधानांचीही चौकशी करण्याचे अधिकार असणं म्हणजे काय, तो पंतप्रधान लोकपालाच्या अंतर्गत काम करत नाही, त्याच्या हाताखाली काम करत नाही. आणि ती भीती नको असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नका देऊ की. तुमचे हात बरबटलेले असतील आणि मग तुम्ही म्हणाल की आमची चौकशी होऊ नये, तर कसं होणार आहे? जगभरामध्ये अनेक देशांमध्ये राष्ट्रांच्या प्रमुखाला अशा प्रकारच्या चौकशींना सामोरं जावं लागतं. बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांची चौकशी झाली.
जपानचे 3 पंतप्रधान भ्रष्ट म्हणून त्यांना चौकशी झाली आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं. इस्रायलच्या राष्ट्रप्रमुखाच्या वरती एका बाईवरती रेप केला की विनयभंग केला याची सरळ केस कोर्टात दाखल झालेली आहे. राष्ट्राचा जो प्रमुख आहे त्याला जर अशा इम्युनिटी दिल्या तर हे सगळे सुटणार. तर सगळ्या विकसित आणि चांगल्या लोकशाहीमध्ये राष्ट्रप्रमुखाला देखील काही नैतिक आणि काही प्रशासकीय नियमांनुसार स्वतःला देखील त्या बंधनात ठेवावं लागतं. पंतप्रधानाला जसं इन्कम टॅक्सचं काहीतरी रिटर्न भरावेच लागत असतील की नाही, त्याचा अर्थ काय इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांच्या वर झाला का? पण हो, त्या विशिष्ट रोलमध्ये पंतप्रधानाला तो नियम पाळावा लागतो. त्यामुळे हे मला असं वाटतं की पंतप्रधान सुप्रीम हे नुसतं एक भावनिक आर्ग्युमेंट वापरण्यात येत आहे स्वतःला याच्यापासून बाजूला, म्हणजे राजनैतिक पूर्ण जी नेतृत्व आहे त्याला स्वतःला याच्यापासून बाजूला ठेवायला. जनलोकपाल बिलामधल्या या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बहुतांश मागण्या योग्य आहेत असं मला वाटतं. त्याच्यातला मी काही तसा कायदे तज्ज्ञ नाही किंवा प्रशासकीय तज्ज्ञ नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बरेच कमतरता काढता येतील, त्या सुधारवता येतील की. ती काय भारताची घटना थोडी आहे की सुधारवता येत नाही. आणि अरे भारताची घटनाही सुधारवता येते की, त्याच्यामध्ये आतापर्यंत वाटेल तेवढ्या घटना दुरुस्त झाल्या. आणि सत्याग्रह ही अण्णांची पद्धत ही घटनाबाह्य आहे हा शोध काही काँग्रेस नेत्यांनी लावलेला आहे. हास्यास्पद आहे. अरे ज्या देशाचा जन्मच मुळी सत्याग्रहाच्या आंदोलनातनं झाला त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी तीच गांधी टोपी घालायची आणि म्हणायचं की सत्याग्रह हा घटनाबाह्य आहे. आणि असा एक पुन्हा की जनलोकपाल हे घटनाबाह्य आहे म्हणून आंबेडकरांनी जी घटना रचण्यामध्ये प्रमुख रोल केला त्या घटनेच्या विरोधी आहे म्हणून ती घटना बदलू देऊ नका असा एक भावनिक दलित कार्ड खेळण्याचा एक प्रयत्न केला जातो. अरे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील स्वतः सत्याग्रह केला की. महाडच्या 14 तळ्याच्या पाण्यासाठी ते काही नुसतं इंग्रजांकडे अर्ज करून नाही बसले की आम्हाला अधिकार द्या. स्वतः सत्याग्रह त्यांनी समाज परिवर्तनासाठी केला. त्यामुळे सत्याग्रह ही पद्धत जोपर्यंत ती शांततामय आहे आणि ती अहिंसक आहे तोपर्यंत ती लोकशाहीचा एक भाग आहेच आहे. त्यामुळे मला व्यक्तिशः मी जो काही अभ्यास केला तेवढा त्याच्यात जनलोकपाल बिल हे मला खचितच अधिक योग्य वाटतं. दुसरं असं की जसं भारतामध्ये हे लोकपाल बिल आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती भ्रष्टाचार नियंत्रणासाठी जागतिक संघटनांनी असं एक रिझोल्युशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भारताने देखील सही केलेली आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये देखील ज्या प्रोव्हिजन्स आहेत की भ्रष्टाचार नियंत्रणासाठी प्रत्येक राष्ट्र प्रत्येक सरकार काय काय करेल त्या तुलनेत सरकारचं हे लोकपाल बिल हे अतिशय पातळ व्हर्शन आहे. त्यामुळे ते खरं म्हणजे खोटं नाटक आहे आणि त्याला अधिक जास्त सक्षम असे दाद दिले पाहिजेत. ते कसं करणार, किती प्रमाणात ते होऊ शकणार नाही होऊ शकणार याच्याविषयी अनेक अंमलबजावणीचे प्रश्न आहेत. म्हणून इथे काही ती बाब संपत नाही. ते बिल जरी मंजूर झालं तरी त्याच्यानंतर अंमलबजावणीचे 100 प्रश्न उभे राहणार आहेत. ते सगळे सोडवावे लागतील, ते सोडवले पाहिजे. पण सुरुवातीपासूनच त्या लोकपालाला दंतहीन करून टाकायचं आणि नुसता एक त्याचा बेगडी नुसता फुगा करायचा याच्यात काहीच अर्थ राहणार नाही.